छत्रपति संभाजी महाराज की अतुलनीय वीरता की कहानी शिवरायांचा छावा फिल्म प्रमोशन का शानदार आयोजन घनसोली सिंप्लेक्स ग्राउंड में किया गया। इस मौके पर नवी मुंबई शिवसेना जिला संपर्क प्रमुख व शिवरायांचा छावा फिल्म के निर्माता किशोर पाटकर, शिवसेना युवा नेता सौरभ शिंदे व इस फिल्म की टीम के माध्यम से शानदार प्रमोशन जारी रहा। इस दौरान हजारों की संख्या में लोग फिल्म प्रमोशन को देखने के लिए ग्राउंड में मौजूद रहे। महाराजांच्या स्वराज्यात जन्म घेतलाय तुम्ही, वाघासारखी डरकाळी फोडा, जय शिवराय। वाह, यांचा आवाज तुमच्यापेक्षा मोठा आहे। नमस्कार, मी भूषण पाटील, अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारण्याचं सौभाग्य मला मिळालंय। सर्वात आधी तुम्हा सगळ्यांचे आभार, आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आला आहात। तुमचा हा उत्साह पाहून आम्हालाही प्रोत्साहन येतं। एकदा प्लीज या चिमुकल्यांसाठी टाळ्या होऊ द्या, ज्या उत्साहाने ते इथे आलेत त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं। या चिमुकल्यांसाठीच खरं तर हा अट्टहास, आपल्या छत्रपतींचा इतिहास हा जगभर पोहोचावा, आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठीच आम्ही सगळ्यांनी हे शिवधनुष्य उचललंय। एवढा भव्य दिव्य चित्रपट बनवत असताना त्यामागे अनेक लोकांची साथ असते, त्यांच्या मदतीने हा सिनेमा बनत असतो। त्यासाठी मी अगदी मनापासून आमच्या निर्मात्यांचे आभार मानू इच्छितो। वैभव बोरजी, किशोर पाटकरजी, मधुजी, भावेश पंचमतीजी आणि माझे सर्व सहकलाकार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरजी, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। आजवर शिवरायांच्या अष्टकातले तुम्ही अनेक सिनेमे पाहिले असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे सिनेमे पाहिले असतील, इतिहास वाचला असेल, त्यांच्याबद्दल ऐकलं असेल आणि त्या सगळ्या सिनेमांना ज्यांनी दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शन केलंय त्यांना तुम्ही भरभरून प्रेम दिलंय। पण आता वेळ आली आहे शिवरायांच्या छावाची। आजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास जगाला माहिती आहे, पण कुठेतरी काळाच्या ओघात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हरवलाय की काय, किंवा त्याला आजवर आपण न्याय दिलेला नाही आहे असं आम्हाला कुठेतरी वाटतं। पण आता वेळ आली आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देखील जगभर पोहोचवण्याची। आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतकेच पराक्रमी, त्यांचं इतकंच त्याग आणि बलिदान छत्रपती संभाजी महाराजांचं देखील आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांना वंदना देऊन उद्या त्यांच्या जीवनावर आधारित हा आमचा, आपला सगळ्यांचा शिवरायांचा छावा हा सिनेमा रिलीज होतोय। त्यामुळे कृपया आपल्या सहपरिवारासह, मित्रांसह, गल्लीतली कॉलेजमधील लोक असतील, सगळ्यांसह जाऊन हा 16 फेब्रुवारी उद्यापासून सोहळ्यासारखा साजरा करा। धन्यवाद। इस मौके पर बड़े ही शानदार तरीके से शिवरायांचा छावा फिल्म ट्रेलर को देखकर लोग उमंगित हो गए और इस मौके पर किशोर पाटकर ने कहा कि यह एक ऐतिहासिक फिल्म है जो पूरे महाराष्ट्र की जनता के सामने रखने का प्रयास है। इस मौके पर आज हजारों की संख्या में लोग आए, उनका मैं आभार मानता हूं और लोगों को आह्वान करता हूं कि ये फिल्म लोग देखें और अपने महाराष्ट्र के इतिहास को समझें। दिग्पाल लांजेकर साहेब महाराष्ट्राच्या जनतेला इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला थोडा आमचं काहीतरी देता आलं त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो। आणि भूषण सर, इकडे जी पब्लिक आहे तुम्हाला माहीत नसेल, ही सर्व सातारा, पुणे, सांगली इथली पब्लिक आहे। ह्यांचेच पूर्वज शिवाजी महाराजांबरोबर त्यावेळेला इनिशियल स्टेजमध्ये ह्या लोकांनी त्यांच्यावर जो संघर्ष केला ते ह्यांच्या पूर्वजांनी केला आणि ही ती सर्व इथली लोक आहेत आणि ते तुम्हाला म्हणून एवढ्या प्रेमाने बघायला आले की संभाजीराजांचा रोल करणारा जिथे माणूस आलेला आहे। खूप बरं वाटतं। एका दिवसात घडलेला कार्यक्रम आहे। काल म्हणजे भोर साहेबांनी मला काल फोन केला, आपल्याला इथे यायचं म्हणून सांगतो, पण संभाजी महाराजांचे एक सर्व किती चाहते तुम्ही बघत असाल, एका दिवसात केला आम्ही आणि सर्व लोक स्वतःहून आलेले आहेत। अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आहे आणि या लोकांचा प्रतिसाद पाहून आम्हालाही भारावून गेलो आहेत। खरं तर एकंदरीत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काय होणार आहे याची एक झलक आज कुठेतरी आम्हाला पाहायला मिळाली। आजवर लोकांचं टीजर, ट्रेलर आणि गाणी पाहून जो काही प्रतिसाद मिळतोय, आम्हाला खात्री आहे की लोकांना हा सिनेमा नक्की आवडेल आणि मुळात
ज्यांचा हा सिनेमा आहे छत्रपती संभाजी महाराज, त्यांच्यावर लोकांचं अतोनात प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमाखातीर संपूर्ण महाराष्ट्रात काय जगभरात लोक हा सिनेमा बघतील याची आम्हाला खात्री आहे. शिवरायांच्या चित्रपटाला प्रेम मिळालं लोकांचं, शंभूराजांचा होता चित्रपट होता. शिवरायांना प्रेम मिळालं तर शंभूराजे मागे कसे राहतील? शेवटी शिवरायांचाच छाव आहे नाही का? त्यांच्याही चित्रपटाला तेवढंच प्रेम मिळेल याची मला खात्री आहे. त्यांचं खरं तर कौतुक करावं तितकं कमी आहे. म्हणजे आता चित्रपट ज्यावेळी प्रदर्शित होतोय त्यावेळी लोकांना एकंदरीत कल्पना आली आहे की किती मोठ्या लेवलला हा सिनेमा त्यांनी बनवला आहे किंवा तो रिलीज करतायत. पण सुरुवातीपासून अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचा जो काही उदंड प्रतिसाद आम्हाला लाभला आहे, त्यामुळे खरं तर प्रामुख्याने त्यांचे आभार मानले पाहिजे. कारण की छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला न्याय देणारा असा भव्य दिव्य सिनेमा बनवण्याची खरं तर गरज होती आणि त्यांनी त्यांचा एवढा मोठा सपोर्ट दिला आणि तेवढ्याच ताकदीनं ते हा सिनेमा जगभर पोचवत आहेत. त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे, किशोर पाटकरजी इथे आहेत, वैभव भोर असतील, मधुजी असतील किंवा अनेकही लोक जी आमच्या सिनेमामध्ये जुळली आहेत आणि आमचे दिग्दर्शक मुख्यतः दिग्पाल लांजेकर यांचे सिनेमे आपण सगळ्यांनी आजवर पाहिले आहेत. ते ज्या प्रामाणिकपणाने महाराजांचा इतिहास हा जगभर आणण्याचा प्रयत्न करतात, तेवढ्याच प्रामाणिकपणाने ह्या सिनेमाला देखील आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या वतीने. त्यामुळे यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार. मी जसं म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभर पोचवण्याची गरज आहे आणि त्यांच्या जीवनावर आधारित हा भव्य दिव्य सिनेमा जो आमच्या सगळ्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी जो बनवला आहे त्याला न्याय देण्यासाठी मला असं वाटतं की एकंदरीत ही लोकांची जी उत्सुकता आहे, म्हणजे एकंदरीत डिस्ट्रीब्युशन आपण ज्याला म्हणतो, AA फिल्म्सचं डिस्ट्रीब्युशन करतायत, त्यांनाही कुठेतरी हा कॉन्फिडन्स आला आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास थिएटरमध्ये पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आणि त्यामुळे आम्हालाही आनंद आहे की खऱ्या अर्थाने कुठेतरी आमच्याही मेहनतीची एक पावती का असेल किंवा प्रेक्षकांची एक थाप आम्हाला मिळणार आहे. खूप आनंद होतोय आणि सगळं प्रेम आणि प्रतिसाद बघून असं वाटतं की हे प्रेम आणि प्रतिसाद खरंच त्याच्यावर आमचा अधिकार नाही आहे. त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ भाऊसाहेब आणि महाराणी येसूबाईंचाच अधिकार आहे. आणि आम्ही फक्त एक चित्रपट दाखवतोय, इतिहास दाखवतोय. इतिहास घडवणारे महाराज होते. तर त्यामुळे असं हे प्रेम बघून मला असं वाटतं की जेव्हा आम्ही चित्रपट करायला सुरुवात केली त्यावेळेला एक जबाबदारी होती, पण आता ती जबाबदारी वाढली आहे. कारण एवढं प्रेम बघून असं वाटतं कुठेतरी की आम्ही बरोबर केलं पाहिजे आणि पुढच्या जनरेशनसाठी, पुढच्या पिढीसाठी आम्ही हे दाखवतोय, त्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे ह्याच्यातून. तर ती जबाबदारी जास्ती वाढली आहे. तर दिग्पाल लांजेकरांची मला असं वाटतं त्यांना खूप मला त्यांचं प्राऊड वाटतं त्यांच्याबद्दल की त्यांनी ही जबाबदारी घेतली आहे. अष्टक दाखवलं, आता आमचा चित्रपट शिवरायांचा छावासुद्धा दाखवत आहेत. त्यांचे खरंच खूप खूप आभार यावा. चित्रपट बघा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास फार कमी दाखवला आहे. तो का पाहावा हे सांगायची गरजच नाही आहे, कारण महाराजांचा चित्रपट आहे तो. आणि त्यांच्या प्रेमाखातीर त्यांनी जे कर्तृत्व केले आहेत, महाराणी येसूबाईंनी सुद्धा खूप मोठे कर्तृत्व केले. त्यांचं औरंगजेबाने सुद्धा गौरव केला होता 1690मध्ये. तर या दोघांनी खूप मोठं व्यक्तिमत्व आहे दोघंही. तर त्यांचा चित्रपट बघा आणि त्यांच्यातून शिकायला खूप मिळेल आपल्याला. आता काय वाचायची गरज नाही आहे, कारण सगळं हातात मोबाईलमध्ये आहे. तर मोठ्या पडद्यावर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, ज्वलंत इतिहास, त्यांचा त्याग आम्ही मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहोत. तर तुम्हाला खूप इझी झालं आहे बघायला आणि एंटरटेनिंग आहे चित्रपट. तर मजा येईल तुम्हाला. वीडियो जर्नलिस्ट राहुल कदम के साथ पंकज विनोद सिंह की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई.